राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन आपल्या एल्गार आंदोलनाच्या संपर्क यात्रेला सुरुवात केली। यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजनांवर जोरदार आरोप करत सरकारवर टीका केली आहे। अयोध्येचे श्रीराम मंदिर असेल किंवा उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात भाजपा नेत्यांनी चोरी केली आहे। अशाच पद्धतीनं पुढच्या वर्षी होणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळ्यात गिरीश महाजन सुद्धा चोरी करत आहेत। तसेच सरकारला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे। अधिवेशनापूर्वी होणाऱ्या बैठकीच्या आश्वासनाची पूर्तता होत नसेल तर अधिवेशनात बसून त्याचा काय उपयोग आहे। त्यामुळे आपण रस्त्यावर उतरून लढाई लढणार असल्याचा इशारा आमदार पवारांनी दिलाय। काय झालं एक सांगतो तुम्हाला। पवित्र अयोध्यामध्ये प्रभू श्री रामांचं जे मंदिर ज्याच्यासाठी तुम्ही पैसे दिले, आम्ही सेवा म्हणून तिथं पैसे दिले, मी सुद्धा दिलेले आहे। आणि त्या पवित्र ठिकाणी लोकांनी सेवा म्हणून सेवाभावातून जे काही सेवा तिथं केली, त्यातून जे मंदिर तिथं बांधण्यात आलं, तिथं जे काय लोक अजून सुद्धा सेवा करत आहेत, पैसे देत आहेत, दान करत आहेत, त्या सुद्धा चोरी दुर्दैवाने तिथं केली। त्याच्याच बरोबर आपण मध्य प्रदेशमध्ये जर उज्जैनला गेलो, तिथं सुद्धा तिथं असणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी चोरी केली। तसंच या महाराष्ट्रामध्ये महाजन साहेब हे कुठं चोरी करत आहेत तर नाशिकमध्ये जिथं एक पवित्र धार्मिक कार्यक्रम पुढच्या वर्षी जो होणार आहे आपला याचा कुंभमेळ्याचा, तिथं असणारे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत PWD पासून जे MSIDC पर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। त्यामुळे जो व्यक्ती भ्रष्टाचार करतो त्याला पांडुरंगरायाचे विचार आणि सामान्य लोकांचे विचार हे कधी त्या ठिकाणी कळणार। त्यामुळे जे नाशिकमध्ये तिथं जो चोरी ते करत आहेत ती सुद्धा चोरी येत्या काळामध्ये आम्ही नक्कीच बाहेर काढू।